ही खरी गोष्ट आहे, कारण ह्याच पांढरीमध्ये रामनामाचा मोठा जप करून वाल्या कोळ्यासारखा डाकू वाल्मिकी ऋषी झाला. पुढे त्यांनी रामायण हे मोठं महाकाव्य लिहिलं. मित्रांनो, माझ्या पाठीमागे जे मंदिर दिसतंय ते पाटण तालुक्यातील वाल्मिकी ऋषींचं मंदिर आहे. वाल्मिकी ऋषींची दंतकथा प्रत्येकाला माहिती आहे आपल्याला. वाल्मिकी ऋषींनी या जंगलामध्ये म्हणजे वाल्या कोळी नावाचा डाकू होता आणि त्याने अनंत पाप केलेली. म्हणजे या जंगलातून कोण जरी वाटसरू जात असेल ना त्याला मारायचा आणि एक माणूस मारला की एक खडा त्या रांजणामध्ये टाकायचा. असे त्याने 7 रांजण भरले होते आणि एके दिवशी म्हणजे एवढी माणसं मारल्यानंतर पापाचा गडा भरणारच. एके दिवशी नारद मुनी याच जंगलातून फिरत असताना त्यांना या वाल्या कोळ्याने अडवलं आणि त्यांना मारणार होता. तर त्यावेळी नारद मुनी त्याला बोलले की बाबा तू एवढं पाप केलंयस तर त्याचं म्हणजे फळ तुलाच भोगावं लागणार. तर त्यावेळी तो काय बोलला, नाही हे फळ मी एकटा कसं काय भोगणार, माझा परिवार पण यात इन्व्हॉल्व आहे, कारण हे करतो मी ते माझ्या परिवारासाठी. तर त्यावेळी नारद मुनी वाल्या कोळ्याला बोलले की बाबा जर तुला वाटतंय ना तुझा परिवार यात इन्व्हॉल्व आहे तर तू विचारून ये तुझा परिवार यात इन्व्हॉल्व आहे का. तर त्याच्या पण मनात असं वाटलं की यार खरंच हा ऋषी सांगतो तर बघून तरी यावं. नारद मुनींना इथं बांधून ठेवलं आणि वाल्या कोळी घरी गेला. घरी गेल्यानंतर त्यानं आईबापाला विचारलं, बायकोला विचारलं, त्याच्या मुलांना विचारलं, मी ही जी माणसं मारून आजपर्यंत जे सोनं नाणं लुटलं तुमच्या म्हणजे तुमचा उदरनिर्वाह करण्यासाठी, तर त्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का. तर बाप, त्याची बायको, त्याची मुलं सरळ सरळ नाही बोलले, कारण आम्ही तुला सांगितलं नव्हतं माणसं भरून आम्हाला जगव. त्याच्यानंतर त्याला त्याची चूक कळाली. तो परत रिटर्न इथं आला, नारद ऋषी मुनींना भेटला आणि म्हणाला खरंच तुम्ही म्हणताय तसंच माझ्या या पापात कुणी सहभागी नाही, आता काय करू. त्यावेळी नारद मुनींनी त्याला सांगितलं की तू रामनामाचा जप कर, रामनामाच्या नामामध्ये एवढी ताकद आहे की तुझं सर्व पाप धुतलं जाईल. तर त्यावेळी नारद मुनींनी वाल्या कोळ्याला राम नावाचा हा जप दिला. त्यावेळी वाल्या कोळ्यानी त्याच्या हातामध्ये जी काठी होती ती फेकली तिथं आहे ना, तिथं काहीतरी त्याचा वृक्ष वगैरे झालेला आहे आणि तो इथं बसला. त्याच्यानंतर वाल्मिकी रामायण जे रामायण लिहिलं हे वाल्या कोळ्याचं परिवर्तन झालं रामनामामुळं. आणि सर्वात महत्वाचं ह्या पांढरीमध्ये रामनाम जप करेल ना त्याची अनंत पापे धुतली जातात. ही खरी गोष्ट आहे, कारण ह्याच पांढरीमध्ये रामनामाचा मोठा जप करून वाल्या कोळ्यासारखा डाकू वाल्मिकी ऋषी झाला. पुढे त्यांनी रामायण हे मोठं महाकाव्य लिहिलं. तर अशा वाल्मिकी ऋषींचं हे मंदिर आहे आपल्या पाठीमागं. आणि आज आणि उद्या तिथं मोठी यात्रा भरते. आज भर आहे आणि उद्या खेळणं असणार आहे. आणि हे जे आलेले आहेत ते सर्व भाविक बघतायत. कुठून आलाय माऊली तुम्ही? डेबेवाडी. अरे वा. तुम्ही मला पानेरी. तुम्ही सनबोर. तर व्हिडिओ इथं संपवतोय मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. चला.